नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठी जॉब शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर आपण आज न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा प्रश्नपत्रिका भाग 2 पाहणार आहोत। त्या अगोदरचे भाग 1 ही प्रश्नपत्रिका पाहिली नसाल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते सुद्धा पाहून घ्या। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेले बटन सुद्धा प्रेस करा। चला तर प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 1, इन्शुलिन हा घटक कोणत्या अवयवात निर्माण होतो? इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे, इथं अवयव आहे। तर इन्सुलिन हा घटक स्वादपिंड या अवयवात निर्माण होतो। चला तर प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 2, रोनाल्डो रॉय यांनी कोणत्या रोगजंतूचा शोध लावला आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब, मलेरिया हे जे आहे रोनाल्डो रॉय यांनी रोगजंतूचा शोध लावलेला आहे। चला तर प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 3, जेव्हा एखाद्या व्यक्ती खोटे बोलतो तेव्हा त्याच्या शरीरातील डॅडॅश या ग्रंथी विशिष्ट प्रकारच्या स्रावत असतात। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब, ॲड्रेनल हे आहे। चला तर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 4, नोटांमध्ये असणारा धागा हा कोणत्या धातूंपासून बनलेला असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब, ॲल्युमिनियम हे जे आहे नोटांमध्ये असणारा धागा बनलेला असतो। चला तर प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 5, गुरुत्वीय स्थिरांक सार्वत्रिक डॅडॅश हे चिन्ह दर्शवले जाते। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क, जी, मोठा जी, गुरुत्वीय स्थिरांक सार्वत्रिक हे चिन्ह दर्शवले जाते। चला तर प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी वेदनाशक औषध कोणते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क, मार्किन हे जे आहे वेदनाशक औषध आहे। चला तर प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 7, केसांचे तंतू आणि पेंट यांसारख्या भौतिक पुराव्याची तपासणी म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क, ड्रेस पुरावा विश्लेषण। केसांचे तंतू व पेंट भौतिक पुराव्याची तपासणी केली जाते। चला तर प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता फॉरेन्सिक पुरावा आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व। रक्त, DNA, फिंगरप्रिंट हे तिन्ही पण फॉरेन्सिक पुरावा आहे। चला तर प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या पाण्यामध्ये मृतमेह लवकर तरंगेल? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ, समुद्राची पाणी। तर समुद्राच्या पाणीमध्ये मृतमेह हे जे आहे लवकर तरंगेल, त्याच्यामध्ये घनता जास्त आहे म्हणून तिथं तरंगेल। चला तर प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 10, DNA रिपब्लिकेशन इज बाय द मेकॅनिझम ऑफ। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब, सेमी-कन्झर्वेटिव्ह याचं जे आहे योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो, हे होते आजचे 10 टॉप न्यायसहाय्यक भरतीसाठी विचारले गेलेले मागल्या वर्षीचे प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत चला। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।